महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। अखिल भारतीय संत समिति के महामंत्री भारतानंद सरस्वती ने प्रशासन द्वारा अनुमति को लेकर मचाई गई अव्यवस्था पर नाराजगी जताई है। विश्व में कोई भी कट्टर हिंदू राष्ट्र नहीं है, इसलिए यदि हम संविधान का पालन करने वाले भारत को ही सुरक्षित रखना चाहते हैं तो हमें भारत को ही हिंदू राष्ट्र घोषित करना चाहिए। समान नागरिक संहिता, लव जिहाद और भूमि जिहाद विरोधी कानून भी बनाने जाने चाहिए। आयोजक मच्छिंद्र शिर्के ने मांग की है कि जब तक यह कानून पारित नहीं होते तब तक महिलाओं को आत्मरक्षा के लिए हथियार रखने की अनुमति दी जानी चाहिए। त्याची आमदार निवडून आणतो, पण आपलं दुर्भाग्य का साधी प्रज्ञासिंग मालेगावात येईल की नाही हे ठरवणारे ते आहेत। तरुण बांधवांनो, हा कार्यक्रम आज जो संपन्न होतोय ना, अनेक संघर्षातून संपन्न होतोय। काय अडचणी आल्या, प्रशासनाने पहिली अट आम्हाला सांगितली, साधी प्रज्ञासिंगला कार्यक्रमाला निमंत्रित करू नका। दुसरी अट सांगितली, गुढीपाडव्याच्या दिवशी घरी बसा, विराट हिंदू संत संमेलन करू नका। का बरं? दुसऱ्या दिवशी रमजान ईद आहे, गुढीपाडवा घरी साजरा करा, विराट हिंदू संत संमेलन घरी करा। अशी दुर्भाग्यवंत भूमिका प्रशासनाची झाली आणि ते सगळं आम्ही आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या कार्यक्रमाची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला, परवानगी मिळाली आणि दुर्भाग्याने नागपूरला एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट झाला। नागपूरच्या घटनेच्या आदल्या दिवशी जे प्रशासन या कार्यक्रमाला हा म्हणत होतं ते प्रशासन दुसऱ्या दिवशी नाही म्हणालं। नाईलाजानं आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जावं लागलं। आम्हाला माहिती आहे का हे देश सत्यमेव जयते या विश्वासावर जिवंत आहे आणि सत्यमेव जयतेचा विजय झाला, या कार्यक्रमाला परवानगी मिळाली। पण दुर्भाग्य, न्यायालयाने दिलेल्या परवानगीचा चुकीचा अर्थ प्रशासनाच्या माध्यमातून काढला गेला आणि या कार्यक्रमाला आपण जे हजार लोक बसलेले आहेत यांच्या नियोजनासाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्यासाठी काल आमच्याकडे आयोजकांकडे 14 लाख रुपयाची मागणी केली गेली। आम्ही स्पष्ट नकार दिला, सकल हिंदू समाजाच्या खिशात 14 रुपये नाही साहेब, 14 लाख कुठून आणायचे? आणि मग एक वेगळ्या पद्धतीने दडपशाही केली गेली। माझी प्रशासनाच्या विरोधात भूमिका नाही, माझे प्रशासनातले अधिकारी आज चांगले मित्र आहेत। मी या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अनेक वेळा त्यांच्याकडे गुपचूप जाऊन भेटलो। साहेब, आम्ही साधी प्रज्ञासिंगला भेटलो, त्यांची यायची क्षमता नाही हो साहेब, नका त्याच्या मागे लागू कुत्र्याचे, आम्हाला द्या परवानगी साहेब। परंतु दुर्भाग्य, ह्या ज्या मंडपात आपण बसलोय हा मंडप आमच्या मंडपवाट्यांना वेगळ्या पद्धतीची भाषा वापरून रात्री काढावा लागला आणि सकाळी आविष्कार भुसेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठवलं आणि सकाळी 9 वाजता या मंडपाची रचना परत तयार झाली। दुर्भाग्य असं आहे, आपण हजार हिंदू एकत्र आलो तर ही एक मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला दाखवून देण्याचं निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवता आलं। आपल्याला आज माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची मर्यादा आहे, 5 वाजायला 1 मिनिट बाकी आहे, म्हणून मी सकल हिंदू समाज मालेगाव आयोजनच्या समितीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर ने मोबाइल फोन के माध्यम से भाग लिया क्योंकि वे स्वास्थ्य के कारणों से व्यक्तिगत रूप से उपस्थित नहीं हो सकी। इस अवसर पर उपस्थित संतों का सम्मान मच्छिंद्र शिर्के, डॉक्टर तुषार शेवाले, कैलाश शर्मा, नितिन पोफले, हरिप्रसाद गुप्ता आदि ने किया। इस अवसर पर अखिल भारतीय संत समिति के महासचिव भारतानंद सरस्वती, वारकरी संप्रदाय संग्राम के महाराज भंडारे, जैन मुनि नीलेश मुनि सहित अन्य प्रमुख भी उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सोमनाथ जगताप, देवला, मालेगाव। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।